प्रमुख न्यूज। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील आक्रमक, बावनकुळे, शिरसाट, दरेकर जोरदार निशाणा। सांगली। मराठा आरक्षण आणि कुणबी नोंदीच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे। चंद्रशेखर बावनकुळे आणि संजय शिरसाट यांनी केलेल्या चुका सरकारने तातडीने दुरुस्त कराव्यात, अशी मराठा समाजाची भावना असल्याचे जरांगे पाटील यांनी म्हटले। मराठा समाजावर अन्याय होऊ नये आणि परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये अशी समाजाची इच्छा आहे। मात्र कुणबी प्रमाणपत्रांच्या नोंदी रद्द करण्यासाठी वेगवेगळी कारणे शोधली जात असल्याचा आरोप त्यांनी केला। कुणबी प्रमाणपत्र पेनानेच लिहिणार ना? गावागावात दरवर्षी तलाठी बदलतात, मग अक्षर बदलणारच ना, असा सवाल करत जरांगे पाटील यांनी नोंदींच्या प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केला। सरकार जात पडताळणी समितीमध्ये हस्तक्षेप करत नसल्याचे सांगते, मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे प्रक्रिया पार पाडायची असेल तर मंत्र्यांकडून पत्रव्यवहार करून निर्णयावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न होत असेल तर तो हस्तक्षेप नाही का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला। दरम्यान प्रवीण दरेकर आणि नितेश राणे यांच्या वक्तव्यांवरही जरांगे पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। मराठा समाजाला तुच्छतेची वागणूक दिल्यास त्याचे राजकीय परिणाम भोगावे लागतील, असा इशारा त्यांनी दिला। प्रवीण दरेकर यांच्या वक्तव्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनाही राजकीय किंमत मोजावी लागू शकते, असा दावा जरांगे पाटील यांनी केला। तसेच नितेश राणे यांच्या भूमिकेवरही त्यांनी जोरदार हल्लाबोल केला। मराठा समाजाला कमी लेखू नका, समाजाची क्षमता काय आहे हे वेळ आल्यावर कळेल, असा इशाराही त्यांनी दिला। कुणबी नोंदी आणि प्रमाणपत्रांच्या मुद्द्यावर बोलताना जरांगे पाटील यांनी सरकारवर आणखी गंभीर आरोप केले। कुणबी नोंदी करायच्या आणि नंतर त्या रद्द करायच्या, हे सरकारचेच धोरण आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला। मराठा समाजाच्या मागण्या मान्य करून 58 लाख नोंदींच्या आधारे प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया पुढे न्यावी, तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी झालेल्या चुका दुरुस्त कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली। आता चूक दुरुस्त करण्याची संधी आहे, मात्र वेळ निघून गेल्यानंतर हीच चूक दुरुस्त करण्याची संधी तुमच्या हातात राहणार नाही, असा इशाराही जरांगे पाटील यांनी सरकारला दिला। न्यायमूर्तींच्या बदलीच्या मुद्द्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली। एकनाथ शिंदे यांची गळचेपी सुरू असल्याचे सांगत त्यांच्या पाठीशी मराठा समाज असल्याचे त्यांनी म्हटले। समाजातील नेत्यांनी मराठा समाजाच्या बाजूने ठामपणे उभे राहिले पाहिजे, अन्यथा समाज त्यांना स्वीकारणार नाही, असा संदेशही जरांगे पाटील यांनी दिला। दरम्यान सरकारमधील नेत्यांनी मराठा समाजाला चिथावणी देणारी किंवा समाजात फूट पाडणारी भाषा वापरू नये, असा इशारा देत जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही लक्ष्य केले। मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा तापण्याची शक्यता असताना सरकार या आरोपांवर काय भूमिका घेणार, याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे। घर प्रमुख न्यूज। तपासात जाणं देवेंद्र फडणवीसांनी खूप गरजेचं आहे। असं जर असेल तर आता तुम्हाला सत्तेच खोदून काढायचं म्हणल्यावर मला अधिकाऱ्याच्या मागं लागावंच लागेल। NIC वरून नोंदी उडवल्या ना त्या स्वामीनी NIC वरून नोंदी उडवल्या होत्या का नाही? महेंद्र कर्णे त्यांनी दोघांनी बावनकुळेच्या दिलेल्या पत्रावरून। दुसरा भाग, हेच मी लाडभाऊला सांगितलं होतं, प्रसाद लाड साहेबांना, असं पत्र दिलंय, एक तर इथे नोकरी भेटत नाही, मला अधिकाऱ्यांवरती आरोप करायचा नाही, मला एखाद्या अधिकाऱ्याचं वाटोळं होऊ द्यायचं नाही, खडी फोडायला जावं लागेल, त्याला म्हणा त्याची चूक दुरुस्त कर। परंतु त्यांनी चूक दुरुस्त नाही केली, उलट त्यांनी सरकारचा प्रवक्ता बनून त्यांच्या हाताखालचं बाहुलं बनून स्पष्टीकरण द्यायला लागले। बावनकुळेंनी पत्र दिलं नाही, जर नोंद त्यांची रद्द केली नाही तर मला एक विषय सांगा, रेखा सरोदेचं नाव मीडिया ट्रायल मध्ये कसं काय आलं? त्या पत्रकार बांधव मला तुम्ही उत्तर बी द्या आणि गोरगरिबाच्या बाजूने मीडियाचे बांधव बोला, पण मीडिया ट्रायल मध्ये रेखा सरोदेचं नाव आलं कसं काय? रद्द केलं नाही ना। कोणत्या मंत्र्यानं मीडिया ट्रायल मध्ये रेखा सरोदेचं नाव घ्यायला लावलं? जा फडणवीस साहेब बोलाला, मग नसता ते मग आता अधिकाऱ्यावर मला बोलायचंच नव्हतं, जाऊ द्या मग त्याला जेलमध्ये खडी फोडायला। मी 2 महिन्यापूर्वी, मी पहिल्यांदा मीडिया सांगतोय, 2 महिन्यापूर्वी बावनकुळेंना येणे असा प्रकार केलाय बरं का। पुन्हा मला जर ते फडणवीसांनी याला रोखलं नाही तर मी मीडिया जोडीन याला, याने असं चूक केलं म्हणून। त्यांनी सांगितलं 4 दिवसाचा वेळ द्या, आम्ही दुरुस्त करतो। 2 महिन्यापूर्वीची गोष्ट
प्रसाद लाड त्या भाऊनी सुद्धा सांगितलं, बावनकुळे साहेब तुमच्याकडून चूक झाली. मी लय मोठा विषय सांगला मीडियाच्या बांधवाला. बावनकुळे साहेब तुमची चूक झाली, आपण ती दुरुस्त करू. हे प्रसाद लाड साहेबांनी सांगितलं, विखे पाटलांनी सुद्धा सांगितलं. हे सांगितल्याच्या नंतर आता लयच प्रवक्ता झाला ना अधिकारी म्हणून सांगतोय, माझा मराठा खुश होणं, गैरसमाजातून बाहेर निघणं गरजेचं आहे. त्यांनी फोन केले आम्हाला बावनकुळे. मी कलेक्टरला सांगितलंय, RDCला सांगितलंय, केलेली चूक दुरुस्त कर बाबा. ते आता नजर चुकीनं झालंय कोणाचं तरी परळीच्या टोळीचं ऐकून. मग आम्हाला फोन करायला सुरुवात केली बावनकुळे. आम्ही फोन उचलले नाही 2 दिवस. शेवटी विखे पाटील साहेबाचा आणि प्रसाद लाड साहेबाचा फोन आला. पाटील त्याचा एक फोन घ्या. म्हणलं चूक दुरुस्त करीत असल्यास घेतो, नसता घेत नाही. हे विषय मी 2 महिन्यापूर्वीचा सांगतोय, आत्ताचा नाही. इतकं सांगून मग आम्ही म्हणलं ती जर चूक दुरुस्त करीत असला तर फोन उचलतो. हो म्हणे 4 दिवसाचा वेळ द्या. चूक दुरुस्त आम्ही सगळेजण मिळून करायला लागलो. मग मी फोन उचलला. तो म्हणला झालंय पाटील हे, पण चूक सुधारत होता मी. मराठा समाजाच्या नजरेतून मी पडल, मी माझी चूक सुधारतो. जर हे माहीत झालं पत्र, बघा मीडियाच्या बांधव, मी तुम्हाला कधीच 3 वर्षात खोटं बोललेलं नाही. आणि माझ्या मीडियाच्या बांधवांना पण माहिती मी खोटं बोललो नाही मीडियाला. म्हणलं ठीक आहे, चूक सुधारायला ना चांगली गोष्ट आहे. फोन उचलला. त्यांनी कलेक्टरला फोन लावला बीडच्या. इतका चांगला माणूस आहे बीडचा कलेक्टर. त्यांना फोन लावला आणि सांगितलं जरांगे पाटलाला फोन कर. त्या स्वामीला सांगितलं फोन कर म्हणून 2 महिन्यापूर्वी, की झालेली चूक सुधरून आम्ही त्या नोंदी NICवर अपलोड करायला लागलोत आणि प्रमाणपत्र द्यायला लागलो. रद्द जर केलंच नाही तर मग प्रमाणपत्र का द्यायना त्या अधिकाऱ्याने आता उत्तर द्यायचं. तुला सांगतो, तो मराठीचा लफड्यात पडू नका. बावनकुळेचं ऐकू मुक्षील उगच. तू राजकारणाच्या दबावात येऊन आधी पण तू रद्द केल्यास त्या बावनकुळ्याचं ऐकून. तू एक अधिकारी आहेस चांगला, तुला एक स्टेटस असतंय, तुला एक जीवन आहे तुझं, तू जगायचं बघ. कुणाच्या मेहरबानीवर तू अधिकारी झालेला नाहीस, तुला समजून सांगायला. तू चुकीचं पाऊल उचलू नकोस. इथं नोकऱ्या भेटत नाहीत. मी जात शोधत नाही कोणाची. एकदा नोकरी गेली पुन्हा मिळत नाही डबा लागल्याला. तू ह्या भानगडीत पडू नकोस. बावनकुळ्यांनी पत्र काढलंय ते मान्य कर. आणि बावनकुळ्यांनी सुद्धा ह्या लफड्यात पडण्यापेक्षा, अधिकाऱ्यावर दबाव आणण्यापेक्षा चूक कबूल कर आणि सुधरेव. हेच म्हणणं आहे माझं. तू जर आणखीन खोलात जाशील तर लय फसशील. बावनकुळ्या लय फसशील. हो, आता बहुत जीवच घातला मराठीच्या लेकराचा. 400-500 पोरांनी बलिदान दिलेत. यांनी आरक्षण दिलं असतं तर हे जीव गेलेच नसते. यांच्याचमुळे जीवची वेळ आली. आणि आताही मी जीव घेणं प्रवास बाजी लावणार आहे माझ्या समाजाच्या लेकराच्या कल्याणासाठी. आणि ती उठाव झालाय, ती आता लाट पसरली. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेब, दुसरा कुणीच नाही. यांच्या सरकारमधला भाग येते मंत्री. आणि यांना न विचारता एवढं मोठं पाऊल ते उचलूच शकत नाहीत. बावनकुळ्यांनी संभाजीनगरसाठी पण रद्द करायला प्रयत्न केलेत, शिरसाटणी बी केले. बावनकुळेने बीड आणि पूर्ण्याच्या म्हणजे परभणी जिल्ह्यातल्या नोंदी रद्द करायला सुद्धा बावनकुळेंनीच हाते. देणार पण हेच, रद्द करणार पण हेच. EWS रद्द करणार हेच, ACBC पण देणार हेच. आता कोर्टात पण हेच जाणार, रद्द पण हेच करणार. हेच भोग 42 वर्षापासून मराठा समाजाला भोगायला लावलेत. मग मी एक शोध घेतला, मराठ्याला पक्क टिकणार आरक्षण द्यायचं. मग कोणचं द्यायचंय तर आपल्या नोंदी आहेत ना, OBCचं घेत नाहीत. आम्ही त्यांच्यातला हिस्सा नाही मागितला. आमच्या नोंदी असतील तर आम्हाला द्या, ही प्रामाणिकपणा आम्ही आमच्या अंगात घेतला आणि पक्क आरक्षण द्यायला लागलो. 58 लाख नोंदी सापडेल्या. मग आता त्या शिंदे साहेबाच्या काळात सापडल्यात. मग आता फडणवीस साहेबाच्या काळात बावनकुळ्याला वाटत असन ह्या रद्द केल्या तर मराठ्यात जी क्रेज निर्माण झाली एकनाथ शिंदेची ती उठण.
आपण रद्द तरी करू, ही सुद्धा प्लॅन असण्याची दाट शक्यता याच्यात. एकनाथ शिंदेचं जे मराठा समाजात एक क्रेज झाली, या माणसानं नोंदी शोधल्या, त्याने का फुकट नाही दिल्या, जीव जाळावा लागला, आम्हाला आंदोलन करावं लागले. पण शिंदे समिती गठीत करून एकनाथ शिंदे साहेबांनी नोंदी शोधल्या. रद्द करायचं काम बावनकुळेसारखे लोक करायले, त्यांना वाटत असत रद्द करूया. तसंच हे 10% आरक्षण सुद्धा ते रद्द करतीलच, काही डोकं लावणार, कारण सहन होत नाहीये त्यांना त्यांचं झालेलं. कारण हे आमचं आरक्षण श्रेयात गुंतलंय. मग यांच्या डोक्यात आलं पक्क आरक्षण देतोय, 58 लाख नोंदी दिल्या, आता गॅजेट द्या म्हणतोय. आपल्याला गॅजेट द्यायचं नाही, कोल्हापूरचं नाही आणि सातारा संस्थांचं द्यायचं नाही. मराठ्यालाही पक्क आरक्षण मिळतंय. म्हणून यो गैरसमज पसरायचा होता की कुणबी प्रमाणपत्र घेऊ नका, ते रद्द होत आहे. बोगस मंत्र्यांनी कुणबी नोंदी 200 वर्षाच्या सापडल्या रद्द केल्यात. मराठ्याचं खरं टिकू द्यायना तर मराठ्याची ईशीबीसी कसं टिकून देते. एकनाथ शिंदेना ही गोष्ट कळायली पाहिजे, फडणवीस साहेबांना ही गोष्ट कळायली पाहिजे की आपले मंत्री खालचे दर्जाहीन झालेत. सरकारचा भाग असून सुद्धा हे जर नोंदीला रद्द करण्यासाठी मंत्रिपदाचा वापर करते तर यांची चूक सुधारायला लावायला पाहिजे. त्यांची मनधरणी करणं किंवा त्यांच्या बळ मिळवण्याचं बोलणं फडणवीस साहेबाला शिंदे साहेबाला शोभत नाही. मी तर तुम्हाला दोघाला सोडणार. निवडणुका संपल्या तरी पुन्हा येणारी ती प्रक्रिया आहे. सरकार संपणार आहे, मंत्री आमदार संपणार आहे, मराठा संपणारा नाही हे लक्षात ठेवा. म्हणा पुढे दिवस आमचे, तुम्ही जर अशा नोंदी रद्द करायला लागले ना, तुम्ही आम्हाला बात करता 2019 ला आम्ही तुम्हाला बात करणार, होणारच नाही त्या काळात सुद्धा. शेवटचा पर्याय तेवढाच. काही मराठा नेत्यांच्या मध्ये आता जागृती झाली वाटते का, आणि ज्याच्याकडे झोपेचं सोंग काढल्यात त्यांनी काय करावं? झोपेच सोंग नाही, रक्तात फॉल्ट असण्याची दाट शक्यता आहे. ओरिजिनल मराठ्यांचं रक्त दम नाही खात. कारण बावनकुळ्यांनी त्यांच्या मंत्र्याच्या नाकावर टिचून, मराठ्याच्या मंत्र्याच्या नाकावर टिचून मराठ्यांचे प्रमाणपत्र रद्द केले. तर यांना लाज वाटली पाहिजे मराठ्याच्या मंत्र्याला, आमदाराला, खासदाराला. आपल्या समाजाच्या लेकरा बाळ्याचं जर बावनकुळ्या वाटोळं करायला लागला तर तो चूक केली, एवढी हिंमत तरी यांनी दाखवायला पाहिजे, तर हे मराठ्याचं रक्त. मला पत्रकार बांधवाने आमच्या सकाळी विचारलं, राणे साहेब म्हणलेत मराठा समाजाचं नुकसान होऊ देणार नाही. अरे आम्हाला आनंद वाटायला लागला त्या गोष्टीचा. जो पंख नसतानाही फडफड करीत होता पखड तुटल्यासारखं, तो माणूस जर जातीच्या बाजूने परिवर्तन होऊन बोलायला लागला तर मराठीचे लोक नावच घेणार ना. यांनी अंगावर जायचं चुकीच्या माणसाच्या शिकलं पाहिजे. त्यांना आतापर्यंत मी चुकीचा वाटत होतो, आता त्यांना वाटायला लागले सगळ्या मराठ्याच्या मंत्र्याला हेच पोरग जातीसाठी खरी मरमर करतंय. आपले मंत्री जाणून बुजून आपल्या मराठ्यांचा कल्याण वाटोळं करायला लागले. हे आता मराठ्याच्या आमदार खासदार आणि मंत्र्याला पटायला लागले. उशिरा का होईना माझ्या मराठ्यांच्या सगळ्या मंत्र्या आमदारांनी खासदारांनी सावध व्हावं. बावनकुळ्यांनी शिरसाटांनी मराठ्यांचं वाटोळं करायचं ठरवलंय. तुम्ही एका बाजूला बोललं पाहिजे, उशिरा का होईना. शेवटी मराठा समाज उशिरा का होईना तुम्हाला माफ करील, पण आता मराठ्यांचे पोरं संकटात सापडले. आता जर नाही आली मराठा समाज तुमचा मराठ्यांच्या नेत्याचा कधीच होणार. ध्यान देण्याचं मराठ्याचं वाटोळं करायचं पण ते बिचारा बोलत नाही. आता आपण जे सत्य आहे ते बोलतो. त्यांनी जर खोडच केली नाही तर कशामुळे त्याला बदनाम करायचं. खोड केली त्यांनी त्यावेळेस मी त्याला सोडितच नाही ना. आता हे आलाय हे बावनकुळ्या असला बेकार दिसतो कसला गाणू काय. त्याच्या आईनं माऊलीनं बिचारीनं त्याला लहानपणी दूध पाजित आणि फुकून पाजेल होतं नव्हतं, त्याला पोळलं वाटायला एवढा झाले. त्याचे वेगळा दिसतोय बोधे असा कसला तरी असं नाही का. ते चित्र असतात बघा, अजिंठा लेणी बघितली की तुम्ही, ते भिताडाला कोरलेले आहेत बघा, टंगड्या एवढल्या आणि टकरू एवढं असं. काय माणूस आहे नीच तू. गरीबाच्या मराठ्यांच्या लेकरावर अन्याय करतो. शोभत नाही तू मंत्रिपदावर, संविधानाच्या पदात राहिल्यावर माणसाला चौकटीत काम करावं लागतं कायद्याच्या. सगळ्या जातीचे लेकरं आपल्यासाठी सारखे असतात. मराठ्यांच्या लेकरावर अन्याय करायचा तुला अधिकार बावनकुळ्या कोणी दिला? तुला तुझ्यामुळं फडणवीसांना आणि एकनाथ शिंदे साहेबाला फळ बघावं लागणार. दुसरं कोण? शिरसाट.
थोडा घुमऱ्याचा बी हात आहे त्याच्यात. हाईच बावनकुळ्या हेच घालायलेत ना क्रेज. आम्ही नाही घातली, आम्ही मराठ्यांनी शिंदे साहेबांची क्रेज वाढिली. गद्दारीचा डाग पुसला मराठ्यांनी आम्ही. आमच्याच पोरांना त्यांच्याशी गद्दारी करणार का तुम्ही? गरीबाच्या लेकराशी मी नसतो मैत्री फेत्री बघत. माझा बाप मराठा समाजाला मानलाय मी. तुम्हाला नाही मोजत कोणाला मी. तुम्ही नोंदी तर पुन्हा आणू नका द्या. तुम्हाला 29 तारखेचा झटका कसा असतो ते. चलो धन्यवाद. माझाच प्रश्न आहे, जर आता त्यांनी तिथला उपजिल्हाधिकारी कोणाच्या पोस्टला आहे तो RDC आहे का काय मला नाही माहित. त्याला जर आता प्रवक्ता झालाय तो भाजपचा, बावनकुळ्याचा प्रवक्ता झालाय तो, तर बावनकुळ्याने पत्र इन्व्हेस्टमेंट करून दिलंय ना तुला. नोंदी रद्द करा म्हणून. तू कसं म्हणू शकतो नोंदी रद्द नाही का? त्यावेळेस अपलोड केलेले पण स्क्रीनशॉट आहेत, उडीले NIC वरून ते पण स्क्रीनशॉट आहेत. फसशील तो अधिकारी, तू फसशील. तुमच्याकडे सगळे पुरावे आहेत. हो. आणि अपलोड काढल्याच्या नंतर त्याच्यावरून रद्द केल्याच्या नंतर पुन्हा अपलोड केलेले असे 3 प्रकार आहेत ते. मला वाटतं फडणवीस साहेबांनी लय खोलात जाऊच नाही, चूक मान्य करावं. फसताल तुम्ही बावनकुळ्याच्या नादी लागून. फडणवीस साहेब हे चुकीचं नाही सांगायलो. मराठे आता आम्ही अन्याय सहन करायला तयार नाहीत. बावनकुळ्यामुळे वाटलो करून घेऊ नका. तुम्हाला 2 महिन्यापूर्वी ही गोष्ट सांगून जर केली नाही, आता स्पष्टीकरण द्यायला लावतात, ते पत्र व्हायरल करायला लावतात, रद्दच नाही. आणि मग मीडिया ट्रायल करून घेतली रेखा सरोदीची, रद्द केलं म्हणून. कशामुळे घेतलं? नोंदी तुम्ही शोधल्यात. खोटं नाटक करू नका, खोटं नाटक करू नका. सातत्याने एक वाक्य बोलतात. करून सांगा. रेखा आंबरेंचा दाखला रद्द केलाच नव्हता. अधिकारी तसा दावा करतात. काय म्हणले अधिकारी? रेखा आंबरेंचा दाखला जो आहे एवढे नका ना करू.